अत्यंत महत्त्वाच्या आरोग्यविषयक 70 टिप्स. या साध्या लक्षणांपासून सुरू होणारे गंभीर आजार. टिप नंबर 1. पोटाचा आतड्याचा कॅन्सर. स्वच्छ साफ न होणे किंवा संडासच्या सवयींमध्ये कायमस्वरूपी बदल होणे. टिप नंबर 2. मूत्रपिंडाचे किडनी विकार. चालताना किंवा उभे राहिल्यावर पायाला अथवा गोट्याला सूज जाणवणे. टिप नंबर 3. रक्तक्षय ॲनिमिया. चेहरा किंवा नखे पांढरट दिसणे आणि सतत चक्कर आल्यासारखे वाटणे. टिप नंबर 4. पार्किन्सन. काहीही काम करत नसताना किंवा विश्रांती घेताना हातपाय थरथरणे. टिप नंबर 5. यकृताचा लिव्हर आजार. शरीर किंवा डोळ्यांचा पांढरट भाग पिवळसर दिसणे जसे की काविळीत होते. टिप नंबर 6. मधुमेह शुगर. घसा वारंवार कोरडा पडणे आणि खूप जास्त तहान लागणे. टिप नंबर 7. हृदयरोग. छातीवर दडपण येणे किंवा थोडेही काम केल्यावर प्रचंड दम लागणे. टिप नंबर 8. पोटात गाठी किंवा हर्निया. पोटात किंवा झांगेत एखादा फुगवटा जाणवणे जो खोकताना किंवा वजन उचलताना जास्त स्पष्ट होतो. टिप नंबर 9. फुफ्फुसाचा कॅन्सर. घसा बसणे किंवा बोलताना आवाजात विचित्र बदल जाणवणे. टिप नंबर 10. हाडांचे विकार. कंबर किंवा पाठीत सतत कळ येणे आणि उठताना बसताना हाडांमधून आवाज येणे. टिप नंबर 11. थायरॉईडचा त्रास. डोळ्यांच्या वरच्या भुवयांचे शेवटचे केस गळायला लागणे. टिप नंबर 12. उच्च रक्तदाब. डोक्याच्या मागील भागात सतत जडपणा जाणवणे आणि विनाकारण चिडचिड किंवा अस्वस्थता वाटणे. टिप नंबर 13. पॅनक्रियाटिक कॅन्सर. कोणतेही विशेष कारण नसताना झपाट्याने वजन घटणे किंवा जेवणाची इच्छा मरणे. टिप नंबर 14. स्मृतिभ्रंश. नेहमीची साधी कामे करताना सुद्धा गोंधळून जाणे किंवा विसरणे. टिप नंबर 15. दृष्टीदोष किंवा मोतीबिंदू. रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या गाडीच्या दिव्यांचा प्रचंड त्रास होणे किंवा वस्तू धूसर दिसणे. सावधान, हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर देतंय हे 10 संकेत. टिप नंबर 1. छातीवर दडपण येणे. छातीमध्ये टोचल्यासारखं होणे किंवा कोणीतरी छातीवर जोरात दाब देत असल्यासारखं ओझं वाटणं हा सर्वात मोठा संकेत आहे. टिप नंबर 2. डावा हात दुखणे. वेदना छातीमधून चालू होऊन हळूहळू डाव्या हाताकडे, खांद्याकडे किंवा मानेकडे सरकणे हे धोक्याचं लक्षण आहे. टिप नंबर 3. विनाकारण घाम फुटणे. एसी किंवा पंख्याखाली बसूनही अचानक दरदरून घाम येणं किंवा अंग थंड पडणं याकडे दुर्लक्ष करू नका. टिप नंबर 4. धाप लागणे. थोडं चालल्यावर अथवा अगदी बसल्यावर जागी देखील श्वास घ्यायला त्रास होणं किंवा दम भरल्यासारखं वाटणं हे हृदय कमकुवत झाल्याचं लक्षण आहे. टिप नंबर 5. प्रचंड थकवा जाणवणे. कोणताही कष्ट न करता अचानक खूपच जास्त गळून गेल्यासारखं वाटणं किंवा अंगातली शक्ती संपल्यासारखी वाटणे. टिप नंबर 6. पोटात बिघाड किंवा मळमळ. अनेकदा हार्ट अटॅक येण्याआधी छातीमध्ये जळजळ होणं, मळमळणं किंवा उलटी होऊन असं वाटणं, पातळ जुलाब होणं असे संकेत मिळतात, ज्याला लोक साधी ॲसिडिटी समजून दुर्लक्ष करतात. टिप नंबर 7. गरगरणे किंवा चक्कर येणे. अचानक डोळ्यासमोर अंधारी येणं किंवा डोकं हलकं होऊन भोवळ आल्यासारखं वाटणं हे हृदयाकडे रक्त नीट पोहोचत नसल्याचं लक्षण असू शकतं. टिप नंबर 8. जबडा किंवा दात दुखणे. कधीकधी वेदना छातीमध्ये न होता थेट जबड्यामध्ये, खालच्या दाताच्या किंवा गळ्याच्या भागामध्ये जाणवू लागतात. दात दुखी समजून याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. टिप नंबर 9. सततची खोकला किंवा गरगर. जर तुम्हाला सतत कोरडा खोकला येत असल्यास किंवा श्वास घेताना शिट्टीसारखा आवाज येत असल्यास तर हे फुफ्फुसात पाणी साठल्याचं आणि हृदयावर ताण पडल्याचं लक्षण असू शकतं. टिप नंबर 10. पायांना सूज येणं. जेव्हा हृदय रक्ताचा पुरवठा नीट करू शकत नाही तेव्हा शरीराच्या खालच्या भागामध्येच म्हणजेच पायांवर, गोट्यांवर किंवा पावलांवर सूज दिसायला लागते. महत्त्वाची सूचना. यापैकी कोणतेही लक्षण विशेषतः छातीत वेदना होत असतील तर घरगुती उपायांच्या मागे न लागता तातडीने डॉक्टरांकडे धाव घ्या. वेळेत उपचार घेतल्यास जीव वाचू शकतो. हार्ट अटॅक आल्यास काय करावे? तातडीचे प्राथमिक उपचार. नंबर 1. रुग्णाला शांत बसवा. सर्वात आधी रुग्णाला चालणे किंवा धावणे थांबवून जमिनीवर आरामशीर स्थितीत बसवा. त्यांना कलून किंवा पाय दबडून बसवल्याने हृदयावरील ताण थोडा कमी होतो आणि श्वास घेणं सोपं जातं. 2. ॲस्पिरिनचा वापर. जर रुग्ण शुद्धीवर असेल तर त्याला ॲस्पिरिनची गोळी गिळायला न लावता चघळायला द्या.
यामुळे रक्तातील गुठळ्या होण्याचे प्रमाण मंदावते आणि हृदयाच्या नसांमधील अडथळा वाढण्यापासून रोखता येतो. टिप नंबर 3, पाणी अजिबात देऊ नका. लोक घाईघाईत रुग्णाला पाणी पाजतात, पण हार्ट अटॅकच्या वेळी अन्ननलिकेवर ताण असतो. पाणी पाजल्याने ते फुफ्फुसात जाऊन ठसका लागू शकतो किंवा श्वास गुदमरू शकतो. काहीही न पिऊ देणे हाच खरा उपचार आहे. टिप नंबर 4, बळजबरीने जोरात खोकायला सांगा. जर रुग्ण एकटाच असेल आणि मदत मिळायला वेळ असेल तर दर 2 सेकंदांनी खोल श्वास घेऊन जोरात खोकल्याने हृदयाची धडधड टिकून राहण्यास मदत होऊ शकते. याला नॅचरल पेसमेकर सारखं काम मानलं जातं. टिप नंबर 5, कपडे सैल करा. रुग्णाने घातलेले घट्ट कपडे जसे की शर्टची वरची बटणं, टाय किंवा पॅन्टचा पट्टा त्वरित सैल करा, जेणेकरून त्यांना मोकळा श्वास घेता येईल. टिप नंबर 6, खिडक्या आणि दारे उघडा. रुग्णाभोवती गर्दी करू नका. त्यांना खेळती हवा मिळेल याची काळजी घ्या. रुग्णाला जास्त बोलण्यास किंवा हालचाल करण्यास मज्जाव करा. टिप नंबर 7, रुग्ण बेशुद्ध पडल्यास जर रुग्णाची हालचाल बंद झाली आणि नाडी लागत नसेल तर त्वरित CPR सुरू करा. दोन्ही हातांनी छातीच्या मध्यभागी जोराजोरात दाब द्या जोपर्यंत मदत पोहोचत नाही. टिप नंबर 8, सकाळची वेळ. बहुतेक अटॅक पहाटेच्या वेळी येतात कारण तेव्हा रक्तातील चिकटपणा वाढलेला असतो. सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे हा यावरचा एक मोठा बचाव आहे. टिप नंबर 9, थंडी आणि अटॅक. शरीराचं तापमान अचानक कमी झाल्यास रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. रुग्णाला उबदार कपड्यात गुंडाळून ठेवल्याने हृदयाचा धोका कमी होतो. लक्षात ठेवल्यासारखी महत्त्वाचे मुद्दे. धोक्याची वेळ. बहुतेक हृदयविकाराचे झटके हे सकाळचे 6 ते दुपारचे 12 या वेळेत येतात. त्यामुळे या काळात लक्षणे दिसल्यास जास्त सावध राहा. टिप नंबर 2, हवामानाचा प्रभाव. खूप जास्त थंडीमुळे रक्ताच्या नसा आकुंचन पावतात, ज्यामुळे हृदयावर भार येतो. थंडीच्या दिवसात छाती दुखत असल्यास दुर्लक्ष करू नका. टिप नंबर 3, तात्काळ मदत. हार्ट अटॅकच्या निम्म्या केसेसमध्ये मृत्यू हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वी होतो. त्यामुळे स्वतः गाडी न चालवता किंवा घरगुती उपायात वेळ न घालवता त्वरित ॲम्ब्युलन्सना फोन करा. प्रत्येकाला माहीत असावेत असे 7 सोपे घरगुती उपाय. टिप नंबर 1, उन्हाळी लागल्यास किंवा शरीरात उष्णता वाढल्यास कांद्याच्या रसात 2 थेंब कानाच्या पाळीमागे लावावेत. टिप नंबर 2, जखम भरून येण्यासाठी. जर एखादी छोटी जखम लवकर बरी होत नसेल तर आहारात पांढऱ्या तिळाचा वापर वाढवा. यामुळे रक्ताची गुणवत्ता सुधारते आणि त्वचा लवकर भरून येण्यास मदत होते. टिप नंबर 3, कायम तरुण राहण्यासाठी मध, आवळा रस व खडीसाखर प्रत्येकी 10 ग्रॅम घेऊन हे मिश्रण 20 ग्रॅम शुद्ध तुपामध्ये मिसळून रोज सेवन करा. टिप नंबर 4, हातपाय मुंग्या येणे किंवा बधीर होणे. मोहरीच्या तेलात लसणाच्या पाकळ्या टाकून ते चांगले कडकडीत गरम करा. या कोमट तेलाने मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि हातापायांचा सुन्नपणा दूर होतो. नंबर 5, सारखे लघवीला जावे लागणे. रात्री झोपण्यापूर्वी खूप पाणी पिणे टाळा. तसेच दिवसा भाजलेली फुटाणे आणि गूळ एकत्र खाल्ल्याने लघवीवर नियंत्रण मिळवण्यास चांगली मदत होते. टिप नंबर 6, तोंडातून पाणी सुटणे, लाळ येणे. जर झोपेत किंवा बोलताना तोंडातून सारखी लाळ येत असेल तर दालचिनीचा छोटा तुकडा किंवा थोडी पावडर चघळल्याने हा त्रास कमी होतो. टिप नंबर 7, पोट फुगणे किंवा अपचन. जेवण झाल्यावर बडीशेप आणि खडीसाखर एकत्र करून नीट चावून खा. यामुळे अन्न लवकर पचते, गॅस होत नाही आणि पोट हलके वाटते. तुमचं शरीर तुम्हाला आजार येण्याआधीच हे इशारे देतं. वेळीच व्हा सावध. टिप नंबर 1, मान काळी पडणे. शरीरात साखर वाढल्याचे किंवा रक्तातील बिघाडाचे लक्षण. टिप नंबर 2, नखांवर पांढरे चट्टे. तुमच्या शरीरात शक्ती देणाऱ्या झिंकची कमी आहे. टिप नंबर 3, हातपाय नेहमी गार पडणे. थायरॉइड किंवा ब्लड सर्क्युलेशन संथ असल्याचं लक्षण आहे. टिप नंबर 4, पोट नेहमी गच्च वाटणं. तुमच्या पोटातील आतड्यांचे आरोग्य कमजोर झाले. टिप नंबर 5, ओठ फाटणे किंवा कोरडे पडणे. व्हिटॅमिन B ची कमी आहे. टिप नंबर 6, अंगाला सारखी खाज सुटणं. हे फक्त त्वचेचं नाही तर तुमच्या लिव्हर किंवा किडनीवर जास्त ताण. टिप नंबर 7, दिवसभर मरगळ किंवा झोप येणे. व्हिटॅमिन B12 ची कमतरता असू शकते. टिप नंबर 8, क्षणोक्षणी चक्कर येणे. ॲनिमिया किंवा रक्तदाब खाली गेलाय. टिप नंबर 9, नखे पिवळी दिसणं. नखांचा रंग बदलणे हे यकृताच्या तक्रारीचं संकेत.
टिप नंबर 10, हातपाय सुन्न पडणे, रक्ताचा प्रवाह नीट नाही किंवा नसांमध्ये समस्या. टिप नंबर 11, बर्फ खाण्याची ओढ, शरीरात रक्ताचे प्रचंड कमी असण्याचे लक्षण. टिप नंबर 12, त्वचा कोरडी पडून सोलवटणारी त्वचा, शरीरात चांगल्या तेलाची कमी, आहार सुधारा. टिप नंबर 13, डोळ्यांखाली काळी वर्तुळं, अपुरी झोप किंवा रक्तातल्या लोहाची कमी. टिप नंबर 14, सारखं गोड खावंसं वाटणं, जेव्हा शरीरात मॅग्नेशियम कमी होतं तेव्हाच साखर खाण्याची ओढ लागते. टिप नंबर 15, सारखं डोकं धरणे, मुख्य कारण शरीराला पुरेसं पाणी न मिळणं. टिप नंबर 16, कानात सतत शिट्टी वाजणं, हे डोक्यावरच्या टेन्शनमुळे किंवा वाढलेल्या बीपीमुळे होऊ शकतं. टिप नंबर 17, अंग थरथरणे, शरीरात मिठाची किंवा खनिजांची, मॅग्नेशियम पोटॅशियम कमतरता. टिप नंबर 18, सकाळी उठल्यावर सुजलेला चेहरा, शरीरात जास्त पाणी साठते किंवा किडनी नीट काम करत नाहीये. टिप नंबर 19, तोंडाचा वास येणे, दात घासूनही वास येत असेल तर तुमचं पोट साफ नाहीये किंवा पचन नीट होत नाहीये. टिप नंबर 20, तोंडात वारंवार फोड किंवा जखमा, पोटात उष्णता वाढल्याचे किंवा व्हिटॅमिन बीच्या गरजेचे संकेत आहेत. सावधान, गॅसचा त्रास फक्त पोटातच नाही तर या 5 ठिकाणी सुद्धा जाणवू शकतो. टिप नंबर 1, पोटामध्ये नाभीच्या आसपास किंवा पूर्ण पोटात गोळा येणे, पोट फुगल्यासारखं वाटणे, मुरडा पडणे किंवा पोटात कळा येणं, सूज हा गॅसेसचा मुख्य इशारा आहे. टिप नंबर 2, पाठीत कळ येणे, गॅसेसमुळे तुमच्या पाठीच्या वरच्या भागात किंवा कमरेत जडपणा, दाब किंवा ताण जाणवू शकतो. पाठीत सारखी चमक भरल्यासारखं वाटणं. टिप नंबर 3, छातीतील दडपण, जेव्हा गॅस वरच्या बाजूला सरकतो तेव्हा छातीत जळजळ होणं किंवा कोणीतरी छाती दाबल्यासारखं वाटणं असं घडू शकतं. अनेकदा हा त्रास हृदयाच्या दुखण्यासारखा वाटून भीती वाटते. टिप नंबर 4, अंग किंवा सांधेदुखी, जर गॅस शरीरात जास्त वेळ टिकून राहिला तर हातपाय आखडणे किंवा सांध्यांमध्ये कडकपणा येऊन टोचल्यासारख्या वेदना होऊ शकतात. टिप नंबर 5, डोकं जड होणे, अपचनामुळे गॅस डोक्यात चढला की डोकं दुखणं, सारखी झापड येणं किंवा गरगरल्यासारखं होणं अशा समस्या सुरू होतात. खूप महत्त्वाचं, साधारणपणे गॅसचा त्रास थोड्या वेळाने आपोआप कमी होतो, पण जर तुम्हाला छातीत खूप जास्त कळा येत असतील किंवा असह्य वेदना होत असतील तर घरगुती उपाय करण्याऐवजी लगेच डॉक्टरांना दाखवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.